सानिकाचं तू पहिलं प्रेम आहेस इंद्रनील. ती तुझा शब्द कधीच पडू देणार नाही. लिहून घे. आता सानिकाला फोन लावायचा, तिच्याशी गोड बोलायचं, प्रेमाने बोलायचं आणि कोणालाही न सांगता तुला भेटायला बोला. माझ्यावर विश्वास ठेव. ती तिच्या पहिल्या प्रेमाखातर तुझं नक्की ऐकेल. हा म्हणजे तुम्ही म्हणताय तर मी फोन करतो तिला. समजा ती आली पण तर तिला कन्व्हिन्स कसं करायचं, म्हणजे काय बोलून म्हणायचं की केस मागे घे बाई, कसं हा नाही, आता हेच महत्वाचं आहे. तिच्याशी या सगळ्या गोष्टी मी ज्या आता सांगितल्या त्या गोडीत बोलून घे, समजूत काढ तिची. आणि तिची एकदा समजूत पटली ना की आपण तिला एका खाजगी रुग्णालयात घेऊन जायचं आणि मग तिथे तिचं ॲबॉर्शन करायचं. अबॉर्शन? हो, ॲबॉर्शन करायचं. एकदा का तिच्या पोटातलं मूल मेलं ना मग खेळ संपला. हो की नाही? म्हणजे कुठला पुरावाच उरणार नाही, तुझा DNA सुद्धा उरणार नाही. मग 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 कसलं काय, कोण काय सिद्ध करणार आहे? लय डेंजर आहे हो सर हे. म्हणजे आम्ही आधी डॉक्टरकडे गेलो होतो एकदा. तो डॉक्टर काय म्हणला, तिच्या तब्येतीमुळे अबॉर्शन नाही होऊ शकत, तिच्या जीवाला धोका आहे. अगं तुझ्या शरीरात रक्ताची खूप कमतरता आहे आणि अशा या नाजूक अवस्थेत जर तुझं ॲबॉर्शन केलं तर तुझ्या जीवाला खूप मोठा धोका होऊ शकतो. मग कसं करणार? माझ्याकडे असे 56 डॉक्टर आहेत जे पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आलं का लक्षात? त्यामुळे ते जुने रिपोर्ट्स कचऱ्याच्या डब्यात टाकायचे काय, आणि मी ज्या डॉक्टरकडे म्हणतोय त्या डॉक्टरकडे घेऊन जायचं तिला. संपला विषय. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय, मला पटतंय. पण त्या आधीच्या डॉक्टरचा शब्द जर खरा ठरला आणि तिच्या जीवाला काही धोका झाला तर अजून एक केस पडेल हो माझ्या अंगावर. हो, आणि मग मर. तू ठरवायचं आता, तुला स्वतःचा जीव महत्वाचा आहे की तिचा? काय महत्वाचं आहे तुझ्यासाठी? जेलमध्ये आयुष्यभर चक्की पिसत बसायचं का तुला? का बलात्कारी म्हणून अंधाऱ्या कोठडीत चढायचंय तुला कायमचं? काय महत्वाचं आहे तुला? नाही 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 नाही, ठरवून टाक ना. काय महत्वाचं आहे? स्वतःचा जीव महत्वाचा आहे का तिचा जीव महत्वाचा आहे? नाही. सानिका जाऊ द्या, सानिका गेली खड्ड्यात, तिचं काय व्हायचं ते उद्या. मला फक्त जेलमध्ये नाही जायचं. मला वाचवा. तुम्ही सांगा, मी तसं करतो. गुड बॉय. इंद्रनील याने असा अचानक फोन का केलाय? हा तर पोलिसांच्या भीतीने पळून गेलाय ना? हॅलो, सानू, माझी सानू, कशी आहेस ग? इंद्रनील तुला माझं काहीच ऐकायचं नव्हतं ना? तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं? तुला तुला माझ्या पोटातल्या बाळाशी आणि माझ्याशी कसलंच नातं जोडायचं नव्हतं ना? मग मग आता का फोन केलायस? सानू अगं, असं नको ना बोलू. मी तुझा इंदू आहे की नाही? प्लीज माफ कर ना मला. मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं, खूप वाईट वागलोय. पण ना अगं माझा नाईलाज होता. मला त्या स्वीटीच्या दबावामुळे हे सगळं करावं लागलं. खरंच नाईलाज होता माझा. विश्वास ठेव माझ्यावर. माफ कर मला. सानू, मला आता रिअलाइज झालंय की मी तुझ्याशिवाय, आपल्या बाळाशिवाय नाही जगू शकत. खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर सानू. इंद्रनील खरंच तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस? तू मला विसरलं नाहीयेस? नाही सानू, अगं प्रेम कधी कमी झालंच नव्हतं. हां,
मी अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो खरंच. फक्त ना ही परिस्थिती आणि वेळ चुकीची आहे म्हणून आत्ता माझ्यासाठी दुसरं कोणी नाहीये. मी आता कुणालाच घाबरत नाही. सानू, आपण भेटायचं का ग? पण आहे ना, तुझ्या घरातल्या कुणालाच सांगू नको हा, तू मला भेटायला येते म्हणून. काय तुमच्या घरात सुद्धा माझ्या बहिणीचे खबरी आहेत. खबरी? हो अगं, थोडी जरी भनक लागली ना स्वीटीला तर ती परत आपल्यामध्ये येईल ग, आणि आपल्याला एक होऊ देणार नाही सानू. म्हणून सांगतोय, कोणालाच काही बोलू नको, शांतपणे ये. पण इंद्रनील, आपण भेटून काय करणार आहोत? आपण एका देवळात जाऊन लग्न करू सानू. काय? लग्न? हो, म्हणजे कसं लग्न झालं ना आपलं की तुझ्या घरचे माझ्या घरचे ह्यांना आपलं नातं स्वीकारावंच लागेल नाही का, आणि आपली बदनामी सुद्धा होणार नाही. हे बघ, हे सगळं ना कधी करायचं कसं करायचं हे आपण भेटूनच ठरवूयात ना. तर उद्या सकाळी मला भेटायला येशील ना? सांग प्लीज, माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी. इंद्रनील, खरं सांग, तू यावेळी मला फसवणार नाही ना? मी पुन्हा विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर. सानू, मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, माझ्यासाठी फक्त तू, मी आणि आपलं बाळ आहे फक्त. प्लीज सानू. मी येईन. मी नक्की तुला भेटायला येईन. हा, मी उद्या तुला नक्की भेटायला येते. ओके, येच. सानिका, कोणाशी बोलत होतीस आणि एवढी खुश का दिसतीस? ते काही नाही, कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा फोन होता. आणि काय ग, तुला प्रत्येक गोष्टीत एवढी चौकशी करायची काय गरज आहे? बाजूला हो. नाही, सानिका एवढी खुश तिच्या मैत्रिणीच्या फोनमुळे नक्कीच नव्हती. नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. ती माझ्यापासून काहीतरी लपवते. पण काय असेल?